सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती, समोर बसलेले डॉक्टर पटवर्धन सर आणि आपण मंडळींनो, मला विषय दिलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षकाची भूमिका. आता NEP हा शब्द इतका आक्रमण केले त्याने आपल्यावर की आता ते शिक्षकांना शिवी वाटायला लागलेली आहे. आता बास, आता बास. काहीही येऊ द्या, कुठलंही धोरण येऊ द्या, कुठलंही कमिशन येऊ द्या, कुठलाही दृष्टिकोन येऊ द्या, त्याचं काय करायचं ते तुमच्या माझ्या हातात आहे. सालीच कोठारी कमिशन आलं. ज्यांनी कोठारी कमिशन नीट वाचलंय त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नवं नाही. कोठारी कमिशन ही शिक्षणाची मूलभूत प्रक्रिया, मूलभूत डॉक्युमेंट आहे. जसं सबंध जगाला मार्गदर्शन करणारी भगवद्गीता आहे, तसं शिक्षणाला मार्गदर्शन करणारं कोठारी कमिशन आहे. शिक्षकाची भूमिका असा शब्द वापरलेला आहे. त्या बाजूने विषय मांडायचा असेल तर पहिलीच प्रक्रिया खूप अवघड आहे. ती म्हणजे ही पॉलिसी प्रत्येकाने वाचली पाहिजे. वाचन आत्ता खूप अवघड झालंय. तुम्ही काहीही सांगा पण वाचायला सांगू नका. बरेच त्याला 10-15 वर्ष झाले असतील. मी जस्ट BCL ब्रिटिश काउन्सिलची मेंबरशिप मला मिळाली तर 2-4 मित्र माझे आले होते. त्यांना मी कौतुकाने दाखवायला लागलो की मला BCLची मेंबरशिप मिळाली. तर त्यातला एक जण म्हणला, आता तुला एक गडी ठेवावं लागेल. म्हणलं का? पुस्तक आणून पुस्तक देणे, बाकी काय नाही म्हणे. वाचल्याशिवाय ती पॉलिसी कळणार नाही. वाचल्याशिवाय त्याच्यात आत काय आहे. आपण म्हणतो ना, हे ऐकलेलं आहे ना, ते फक्त कानापर्यंत जाणार आहे. अगदी व्हिज्युअल करून तुम्ही पाहिलं तरी डोळ्यापर्यंत जाईल, पण वाचलेलं आहे ना, ते आत जाईल. आणि ते आत जाण्याची गरज आहे. कुठलंही धोरण, कुठलंही काय असेल, ते आत गेलं तर मग ते संक्रमित व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं पहिली तुमची माझी भूमिका काय आहे तर ती पॉलिसी उत्तम पद्धतीने वाचली पाहिजे. त्या पॉलिसीमध्ये प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे, म्हणजे कोठारी कमिशन मधलं आणि या पॉलिसीतलं वेगळे पण शोधायचं असेल तर ते काय आहे. तर ही पॉलिसी भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारताची भूमिका याच्याविषयी आग्रही आहे आणि ती असलीच पाहिजे. म्हणजे संबंध जागतिक पातळीवरचा तुम्ही पूर्वीचा अभ्यास केला किंवा जगात चाललेलं सगळं संशोधन बघितलं तर त्याचा बेस आहे भारतात, त्याचं गाभा आहे भारतामध्ये. आपण योगाचं बघितलं की योगाचं संपूर्ण मूळ भारतामध्ये आहे. आता ते संपूर्ण जागतिक पातळीवर झालेलं आहे. किंवा ज्ञानेश्वरी आपण बघितली तर ज्ञानेश्वरीवर संशोधन करणारी जगातली भरपूर माणसं आहेत. भगवद्गीता बघितली, त्याच्यावर संशोधन करणारी जगातली भरपूर माणसं आहेत. तुम्ही कुठलंही घ्या, मॅथमॅटिक्स घ्या, सायन्स घ्या, इतिहास घ्या, या सगळ्याचं मूळ बघितलं तर या सगळ्यामध्ये काम करणारी जी माणसं होती ती भारतीय होती की ज्यांनी मूलभूत सिद्धांत मांडले. त्यांनी प्रत्यक्ष पॉलिसीमध्ये नावं दिलेली आहेत. तुमची माझी भूमिका काय आहे की निदान ही जी नावं त्यांनी दिलेली आहेत ना, त्याचा तरी आपण अभ्यास करू. आणि ते जर मुलांना सांगितलं
तर मग भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती पोरांपर्यंत जाईल ना. त्यांनी चरकचं नाव दिलंय, सुश्रुतचं नाव दिलंय, आर्यभट्ट नाव दिलंय, भास्कराचार्य दिलंय, वराह मिहीर दिलंय, ब्रह्मगुप्त दिलंय, चाणक्य दिलंय, चक्रपाणी, माधव, पाणिनी, दत्त, पतंजली, मैथिली, गार्गी ही सगळी भारतीय लोक आहेत. यातल्या काही लोकांनी साहित्यावर अभ्यास केलेला आहे, यातल्या काही लोकांनी इतिहासावर केला, यातल्या काही लोकांनी सायन्समधले मूळ कॉन्सेप्ट मांडलेत. रामानुजन आहेत ज्यांनी मॅथमॅटिक्समधले मूळ कॉन्सेप्ट मांडले. आपल्याला आत्ता काम करायचं असेल, शिक्षक म्हणून आपल्याला जर काही पॉलिसीचं काम करायचं असेल, पॉलिसीचा काही भाग इम्प्लिमेंट करायचा असेल, तर याचा अभ्यास तुम्ही करू शकता. या प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करू शकता. या प्रत्येक व्यक्तीचं संशोधन काय आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचं काम काय आहे, त्या कामाची नेमकी भूमिका काय आहे, त्यांचा इतिहास आपल्या मुलांना आपण सांगू शकतो का. तुम्ही जर चरक संहिता संपूर्ण विद्यार्थ्यांना समजून सांगायचं म्हटलं तर तुम्हाला किती वेळ लागणार आहे. तुम्हाला आर्यभट्टाचं, वराह मिहीरचं काम समजून सांगायचं म्हटलं तर किती वेळ लागणार आहे. आणि ह्याचा सगळ्याचा अभ्यास करायचा तर तो कुठे करता येईल. मग त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथालयात जावं लागेल, शोधावं लागेल. आपल्या ग्रंथालयात, शाळेच्या ग्रंथालयात यातलं काय मिळतंय का बघावं लागेल. नाही तर शाळेचं ग्रंथालय म्हणजे ती पुस्तकं, तो ग्रंथपाल बिचारे लांब बसलेले असतात निवांत. चुकून जरी एखादा शिक्षक तिकडं गेला त्याला भीती वाटते, काहीतरी चुकले का काय, आज इकडं कसं काय शिक्षक यायला लागले. ते बिचारे पुस्तकं बघत शांत. किंवा तुम्हाला तुमच्या संस्थेला सांगावं लागेल की ही सगळी ही जी आहेत यांचं संपूर्ण नेमकं काम काय आहे, यांच्या संदर्भातलं रेफरन्सेस काय आहेत ते आपल्या लायब्ररीत आपण आणू शकतो का. असं कोणी मुख्याध्यापक किंवा असे कोणी शिक्षक म्हणू शकतात का की पॉलिसीमध्ये भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान ज्यांनी कोणी संबंध जगात सांगितलेला आहे त्या सर्वांची माहिती आमच्या ग्रंथालयात आहे. त्याचा आग्रह धरून ते संस्थेला सांगून जर तुम्ही ते केलं तर सगळा महाराष्ट्र हळूहळू तुमच्याकडे यायला लागेल. कारण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या लायब्ररीमध्ये चरक संहिता उत्तम आहे, रामानुजनचं रेफरन्स उत्तम आहे, वराह मिहीरची माहिती आहे, सगळे अभ्यासाला तिकडे येतील ना. ती शिक्षकाची भूमिका आहे, ती तुमची माझी भूमिका आहे. पॉलिसी म्हणजे काय, ती डॉक्युमेंट आहे शेवटी. आपल्याला ह्याचा विचार करावा लागेल. पण आता हे असं करायचं म्हणलं ना की शिक्षकांचं एक वेगळंच असतं आमचं. म्हणजे आमच्या कथांना तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला गमती वाटेल. आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एकच शब्द सध्या पॉप्युलर झाला आहे, तो म्हणजे माझा पोर्शन. एकदा पोर्शन संपला, सत्यनारायण घातला की संपलं कृतिकृत्य या वर्षीचं. बरं, काय शिक्षक 15-20 दिवस गैरहजर असतात, त्यांचा पण पोर्शन संपतो. काय बिचारा व्यवस्थित शिकवतो, त्याचा नाही संपत. म्हणजे हे गौड बंगालच आहे. मी शेवटी त्याला विचारतो, तुझी तरी अध्यापन पद्धती कुठली ती मला सांग, म्हणजे मी सर्वांना समजून सांगतो. ती पोर्शन होतोय पण शिक्षण होत नाहीये. शाळा शिक्षणासाठी आहेत, पोर्शनसाठी नाही आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला पोर्शनमधनं बाहेर पडावं लागेल. आणि याचा अर्थ ते शिकवायचं नाही असं मी म्हणलेलो नाही. त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला मला काहीतरी काम करावं लागेल. तर मग आपण पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनकडे जाऊयात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपलं प्लॅनिंगच करावं लागेल, नियोजनच करावं लागेल.
पॉलिसी काय म्हणती? पॉलिसी असं म्हणते की प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विषयाचा क्लब तयार व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे फक्त सायन्स क्लब आहे. मग ते सायन्स क्लब मधले शिक्षक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात. ते क्षेत्र भेटीसाठी कुठली तरी लॅब दाखवतात. ते शाळेमध्ये सायन्सचे उपकरण तयार करतात. ते शाळेमध्ये आणखीन सायन्सचे वेगवेगळे व्याख्यान आयोजित करतात. त्या सायन्स क्लब मधनं चाललेल्या उत्तम ऍक्टिव्हिटी असतात. मग त्यावेळेला मराठीचा शिक्षक म्हणतो, यांचं काय सारखं आपलं काही ना काही चाललेलं असतं का, राटघाट काय, उगा आपलं नाटकं करतात, आपलं हे करतात ते करतात. तसं नाहीये. तुमच्या विषयाची आवड निर्माण करायची असेल तर त्या विषयाचं मंडळ तयार व्हायला पाहिजे, त्या विषयीचा क्लब तयार व्हायला पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मराठी अभ्यास मंडळ, इतिहास अभ्यास मंडळ, भूगोल अभ्यास मंडळ, हिंदी अभ्यास मंडळ, अगदी पहिलीपासून हिंदी नकोय पण 5वी पासून तरी अभ्यास मंडळ हिंदीचं तयार व्हायला पाहिजे. एकदा तो क्लब शब्द आणि एकदा तो मंडळ शब्द आला की मग ती सगळी प्रक्रिया आली. मग मराठीच्या अभ्यास मंडळामध्ये मराठीच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांना विचार करावा लागेल की आपल्या शाळेमध्ये सर्वांचं मराठी उत्तम करायचं आहे. आपल्या शाळेमध्ये सर्व मुलांचा इतिहास उत्तम करायचा, इतिहासाची आवड निर्माण करायची आहे. एकदा प्रत्येक विषयाची आवड निर्माण झाली की मग मुलाला ते येणार आहे ना. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की गणित आणि फिजिक्स हे 2च विषय खरं म्हणजे शिकवायचे आहेत. बाकी सगळे विषय वाचून कळण्याजोगे आहेत. मुलं काही आपली मेंटल हॉस्पिटलमधली नाही आहेत. मुलं आपली चांगली आहेत ना. त्यांची कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटी वाढवण्यासाठी मी काय करतोय का, जे लर्निंग टू लर्न असा शब्द NEPने वापरला आहे की मुलांना शिकवायच्या ऐवजी शिकावं कसं हे शिकवा. आपण शिकून शिकून इतके बेजार झालोय ना. म्हणजे मला नेहमी वाटतं, मी निवृत्तीच्या वेळेला डायरेक्ट असं म्हणलो की मी 33 वर्ष शिकवलं पण पोराला काही आलं नाही. शिकवतोय शिक्षक, शिकून शिकून टॉन्सिलची ऑपरेशन झाली तरी शिकवतोय. खुर्चीवर बसून बसून पायलची ऑपरेशन झाली तरी शिकवतोय. संस्था चालकाने खुर्च्या काढल्या, टेबलवर बसायला लागले. रोजच रामदेव बाबा. शिकवतोय. अरे त्याला काय येतंय का नाही पहा ना. त्याला काहीतरी येण्यासाठी मी शिकवतोय. का तू शिकवतो इतकं, का तुझे जीव आणतोय एवढा मोठा. इकडून तिकडे जायलाच तयार नाही शिक्षक. त्याचा एरिया ज्युरिडिक्शन, माझ्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर नाही मी पडणार. आता तुम्ही तिकडे गेल्याशिवाय त्याला कसं कळेल. मग पॉलिसी असं म्हणते की तुम्ही शिकवायच्या ऐवजी ना त्याला शिकावं कसं हे शिकवा. शिक्षकाची भूमिका नेमकी तिथे आहे. मग तुम्हाला कळेल की त्या कोपऱ्यातल्या मुलाला, 10वीतल्या मुलाला 8वीचं वाचता येत नाही, 8वीच्या मुलाला 5वीचं येत नाही, 5वीच्याला पहिलीचं येत नाही. शेवटी त्या असरला मी पत्र पाठवलं की आता बास करा, हे 10 वर्ष तुम्ही हेच सांगताय, सोल्युशन द्या आम्हाला आता काहीतरी. की 10वीतल्या मुलाला 8वीचं येत नाही, 8वीचे 5वी, 5वी. मी ती एक बेबेडोळ नावाची शाळा आहे, मावळ तालुक्यात इकडे कुठेतरी आहे ती शाळा. त्या शाळेमध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचं एक प्रोजेक्ट एका संस्थेने मला दिलं होतं की आमच्या संबंध शाळेची क्वालिटी इम्प्रूव्ह करा. मी आपलं गेलो त्या शाळेचं पहिलं इन्स्पेक्शन करूयात म्हणलं. मग इन्स्पेक्शन करून मग मुख्याध्यापकांशी चर्चा केली मी. मग मुख्याध्यापकांना म्हणलं की प्रत्येक वर्गात इनिशियल पोझिशन ऑफ द स्टुडंट माहीत करून घेतली पाहिजे आणि मग त्याच्यावर इनपुट्स देऊन मग आउटपुट काय त्याचा अभ्यास केला पाहिजे.
पॉलिसी लर्निंग आउटकमवर आधारित आहे. पूर्वीची पॉलिसी धोरणं ही उद्दिष्टांवर आधारित होती, ही आताची लर्निंग आउटकमवर आधारित आहे. मग मी त्या मुख्याध्यापकांशी चर्चा करताना म्हटलं, मुलांची वाचनाची पोझिशन काय आहे ती बघूयात पहिलं. म्हणून मी पहिल्या प्रथम मुख्याध्यापकांना म्हटलं की इंग्रजीचं वाचन बघूयात का तुमच्या शाळेतलं. हो बघा ना म्हणले. म्हटलं किती तुकड्यात 9वीच्या? तर ते म्हणले 3. म्हटलं सगळ्या 9वीच्या हे शाळेतल्या इंग्रजीच्या शिक्षकांना बोलवा. त्यांच्या शाळेत 5 इंग्रजी शिक्षक होते, सगळे आले. मग त्यांना घेऊन मी 9वी, ते म्हटलं तुमच्या शाळेतली टॉपची तुकडी कुठली? म्हणजे आमची 9वी ब चांगली. मग 9वी ब च्या वर्गात गेलो आम्ही. त्या बीएडच्या कर प्रमाणे असा हाफ कर आणि असा हाफ कर, म्हणजे वर्गाचं सगळं प्रतिनिधित्व येतं. त्या पद्धतीने मी त्या कर मधली पोरं उभी केली. ती 7 पोरं उभी केली. पहिल्यांदा त्या कोपऱ्यातल्या पोराकडे गेलो. त्याला म्हणलं कसा आहेस? छान आहे म्हणला. म्हणलं इंग्रजीचं पुस्तक आणलंयस का? हो आणलंय ना म्हणला. किती धडे झाले? म्हणलं 6 धडे झाले. म्हणलं पुस्तक काढ, 5वा धडा काढ. मग 5वा धडा त्याने काढला. मग ती बघितलं. मी एक पॅसेज त्याला दिला. म्हणलं हा पॅसेज वाच. त्याने ते पुस्तक समोर धरलं असं, हळूच माझ्याकडे बघायचं. म्हणलं वाच ना. वाचतो की. परत माझ्याकडे बघायचं. आणि थोड्या वेळाने म्हणलं मला नाही वाचता येत. त्या 7 मुलांचं वाचन घेतलं मी. त्यातल्या 2च मुलांना वाचता येत होतं. 5 मुलं काही उच्चार करत होते. केमिस्ट्रीचा चेमिस्ट्री, गर्लचा गिरलं, त्या शब्दाप्रमाणे. तर मी म्हटलं त्यात हे मी करत होतो, हे सगळं ऑब्झर्वेशन चालू होतं. त्या 5 पैकी 2 गेले बाहेर. ते 5 शिक्षक माझ्या बरोबर होते, 2 गेले. ते 3 राहिले होते. मी त्यांना म्हटलं काय हो पोरांना वाचताच येत नाही? तर त्यातला एक म्हणला वाचताना येणारच नाही. म्हटलं का? म्हटलं 8वीतच येत नव्हतं. 8वीतच येत नव्हतं. मग 8वीवाल्यांना विचारलं ना, अहो प्रायमरीमध्ये बघा ना, काही चाललेलंच नाही आपल्याकडं. प्रायमरीच्या कडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला. प्रायमरीला विचारलं तर ते म्हणजे केजी काय? केजीत काय करतच नाही. केजीत अभ्यास नाहीये ना, तरी केजीत काय? शेवटी त्या केजी वाल्यांना विचारलं तर ते म्हणजे आईच्या पोटात असतानाच त्याला काही येत नव्हतं. सगळं दुसऱ्यावर ढकलायचं नुसतं. काय म्हणजे बरं, त्या शाळेतले शिक्षक, त्या शाळेतले मुलं असतात ना. पहिलीपासून असलेल्या मुलाला 9वी 10वी पर्यंत वाचता येत नाहीत. हा कोणाचा पराभव आहे त्याविषयी मी नाही बोलत. त्याचा आपल्याला विचार करावा. पॉलिसी हे म्हणते की तुमच्या शाळेचा पहिलीपासूनचा विद्यार्थी आहे, तो 9वी 10वीत आलेला आहे. त्याला 3 मूलभूत प्रक्रिया शिक्षणातल्या आहेत की ज्याला आपण वाचन, लेखन, गणन म्हणतो. तुम्ही पॉलिसी वाचली तर पहिल्याच प्रकरणामध्ये त्यांनी वाचन आणि गणन म्हणजे मातृभाषा आणि मॅथमॅटिक्स, गणित, ह्याच्यावर भर दिलेला आहे. भारतातल्या संपूर्ण नॅशनल अचिव्हमेंट सर्वे असं म्हणतो की भारतामध्ये 28% शाळेतली मुलं वाचन, गणन, लेखन याच्यामध्ये परफेक्ट आहेत. म्हणून पॉलिसी आणली आहे. मग आपल्याला शिक्षक म्हणून तो विचार करता येईल का? 9वीतल्या पोराची तर ही कथा होती. आम्ही 9वी नंतर 5वीच्या वर्गात गेलो. तिथं तर फार भारी अनुभव मिळाला. ते 5वीतल्या पोराला एका उभं केलं, त्याला ते पुस्तक वाचायला दिलं ना, ते असं बघत होतं ना पुस्तकाकडं, नुसतं चित्राकडं बघत इकडं तिकडं, आणि माझ्याकडं बघायचं ते इतकं गोड हसायचं ना की मला वाटलं आता माझंच काहीतरी चुकलं ह्याला सांगितल्याच. ते चांदव्यात कसं लहान पोरग चांदव्याकडं टुळू बघत असतं ना, तसं नुसतं टुळू बघत होतं, बाकी काय नाही. मग आपल्याला पॉलिसी इम्प्लिमेंट करायची असेल, आणि पॉलिसी म्हणते नॅशनल अचिव्हमेंट सर्वे 28%च आहे भारतातला वाचन, लेखन, गणनावरचा. आपण शिक्षकाची भूमिका म्हणून नेमकं इथं काय करू शकू?
त्या पातळीवर आपण काही करू शकू का? त्या लेवलला आपल्याला ती भूमिका पूर्ण करता येईल का? 12 आणि 14 धडे संपवले, त्या पोराला वाचता येत नसेल ना, तर त्या धड्या संपल्याचा काय उपयोग आहे? म्हणजे मराठीच्या विषय शिक्षकांनी धडे आणि कविता शिकवणं हे अपेक्षित आहे का मराठीचा विषय शिकवणं अपेक्षित आहे? मराठीचं सौंदर्य काय आहे? मराठीमधलं ग्रामर काय आहे? मराठीची शैली काय आहे? मराठीतलं वाचन काय आहे? अवांतर वाचन तर लांब राहिलं, पाठ्यपुस्तक तर वाचता यायला पाहिजे. पाठ्यपुस्तकच वाचता येत नाही, अवांतर वाचनाच्या कुठल्या गप्पा मारणार आपण? आणि वाचनाशिवाय त्याची प्रगल्भता कशी वाढणार? वैचारिक प्रगल्भता ज्याला म्हणतो आपण, ती वैचारिक प्रगल्भता कशी वाढणार? नाही वाढणार ना. मग पॉलिसीच्या अंगाने शिक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्याला हा विचार करावा लागेल. पॉलिसीचा दुसरा महत्वाचा बेस काय आहे? तर पॉलिसीचा दुसरा महत्वाचा बेस आहे रिसर्च अप्रोच इन एज्युकेशन. शिक्षणामध्ये संशोधनाच्या दृष्टिकोनातून शिक्षण. आपल्याला संशोधन म्हणजे फक्त एकच वाटतं की ते PhD करायची म्हणजे संशोधन, असं अजिबात नाहीये. ज्या देशाचं संशोधन उत्तम आहे, पॉलिसी का आली तर जागतिक पातळीवर भारताची मान कुठेतरी उंचावावी म्हणून पॉलिसी आली. जागतिक पातळीवर तुम्हाला जायचं असेल तर संशोधनाशिवाय दुसरं कुठलंही टूल, दुसरं साधन नाही. तुमच्या देशामध्ये लाखो डॉक्टर्स आहेत आणि लाखो इंजिनियर्स आहेत, त्यांनी देश मोठा होत नसतो. त्या इंजिनियर आणि डॉक्टरांशी ते मोठे होतात, त्यांना जास्त पैसे वगैरे मिळतात, त्यांनी देश नाही मोठा होत. देश मोठा होतो तो संशोधनाने मोठा होतो, ज्याला आपण फंडामेंटल रिसर्च म्हणतो, ज्याला आपण मूलभूत सायन्सेसमध्ये मूलभूत सर्व विषयांमधलं संशोधन. आपल्याकडे कधीतरी CV रामन यांना 50 वर्षापूर्वी नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्याच्यानंतर भारताला एकही नोबेल पारितोषिक गेल्या 50 वर्षात नाही. केवढा मोठा भारताचा पराभव आहे. इतर क्षेत्रामध्ये अमर्त्य सेन वगैरे दुसऱ्या क्षेत्रात आहेत, पण सायन्स जपानसारखं छोटंसं राष्ट्र आहे, तिथे 4-4 आणि 5-5 लोकांना नोबेल पारितोषिक, पण आपल्याकडे नाही. का तर संशोधनाविषयी आपला आग्रह नाही. आपण म्हणतो विद्यापीठामध्ये संशोधन प्रमुख, विद्यापीठाचं खरं म्हणजे प्रमुख काम आहे संशोधनाचं. सर आत्ता गेले, पण आपली विद्यापीठं ना परीक्षा घेणं, रिझल्ट लावणं ह्याच्यातच 80-90% गुंतलेली आहेत. संशोधन कधी करणार आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण कधी करणार? आणि पॉलिसी तर म्हणते की संशोधना, रिसर्च अप्रोच इन एज्युकेशन, KG पासून तुम्ही संशोधन सुरू करा. बालवाडीपासून संशोधनाचा दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये कसा रुजवता येईल, शिक्षकांच्या मनात कसा रुजवता येईल, त्याविषयी प्रयत्न करा. मग आपल्याला रिसर्च अप्रोचनी जायचं असेल तर आपल्याला काय, रिसर्चचे 3 प्रकार संशोधनाचे. एक फंडामेंटल रिसर्च, की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगितला, मूलभूत संशोधन केलं. वाफेचं इंजिन शोधून काढलं, मूलभूत संशोधन. त्याच्यानंतर अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन. शांता शेळकेंच्या कवितांचा अभ्यास करून शांता शेळकेंचा दृष्टिकोन काय होता तो शोधून काढला, अप्लाइड रिसर्च. भगवद्गीतेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर भगवद्गीतेचा अभ्यास करून भगवद्गीतेचं सार सांगितलं, अप्लाइड रिसर्च. आणि तिसरा जो आहे ॲक्शन रिसर्च, तो फक्त एज्युकेशनसाठी आहे. तिसरा जो आहे कृती संशोधन, ते फक्त शिक्षण क्षेत्रासाठी आहे. मग शिक्षण क्षेत्रात नेमक्या समस्या कुठल्या आहेत, त्या समस्यावर कोण अभ्यास करणार? त्या समस्यावर बँकवाला थोडासा अभ्यास करणार आहे, त्याला काय पडलंय त्याचं. त्या संशोधनावर व्यापारी थोडासा अभ्यास करणार आहे, काय त्याला पडले काय नाही. शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक समस्येवर जोपर्यंत शिक्षक काम करत नाहीत, जोपर्यंत शिक्षक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, तोपर्यंत शिक्षणातल्या समस्या सुटणार नाहीत.
आणि समस्या सोल्युशन काढणं, समस्येचं सोडवणं, त्याला ॲक्शन रिसर्च म्हणतात, त्याला कृती संशोधन म्हणतात. ते फक्त एज्युकेशनमध्ये होतं. कितीतरी समस्या आहेत ना. अभ्यासक्रम ही समस्या आहे, 3 भाषा सूत्र ही समस्या आहे, पाठ्यपुस्तकं ही समस्या आहे, मुलांचं हस्ताक्षर ही समस्या आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांची हस्ताक्षर सध्या खराब आहेत. तुमच्या आमच्या लहानपणी एकाच हस्ताक्षर खराब होतं, त्याला आपण डॉक्टर म्हणायचो. त्यांनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन फक्त केमिस्टला कळायचं, बाकी कोणाला कळत नव्हतं. आपल्या पोरांचे हस्ताक्षर त्यांना पण कळत नाहीत काय लिहिलंय ते, इतकी खराब आहेत. बोर्डाने 1 वर्ष प्रोजेक्ट घेतलं होतं की महाराष्ट्रातली पोरं नापास का होतात. आपल्या बोर्डाचे 7 भाग आहेत, पुणे, मुंबई, नागपूर, काय नाशिक बिशिक. त्या 7 भागातनं प्रत्येक विषयाच्या नापास झालेल्या 100 उत्तरपत्रिका पुण्यात आणल्या होत्या. आणि पोरं नापास का होतात त्या उत्तरपत्रिकाला पुन्हा असेस केल्या आणि शोधल्या. त्यातलं पहिलं कारण निघालं खराब लेखन. कंटेंटचं, आशयाचं कारण दुसरं निघालं. मग मुलांचं लेखन उत्तम व्हायला पाहिजे. त्यांना पुढं खरं म्हणजे भारी भारी पत्र लिहायची, पण आपण ती संधीच देत नाहीत ना. आपण शाळेत त्यांचं हस्ताक्षरच चांगलं करत नाही. कोण वाचन त्यांचं पत्र? टाकून देतील ना, किंवा लाल पेन घेऊन काठा मारत बसतील. खरा सगळ्या पत्राचा रंगाचा बेरंग व्हायचा. हस्ताक्षर समस्या आहे ना. वाचन ही समस्या आहे, लेखन ही समस्या आहे. कितीतरी अभ्यासक्रमाप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या आहे, टॉयलेट ही समस्या आहे. कितीतरी शाळांच्या मध्ये पहिले काही लोक जातात ना, ते टॉयलेट बघतात. म्हणजे नवीन एक प्रक्रिया आता नवीनच सुरू झाली. पालक येतात ना, ते पहिले टॉयलेट बघतात आणि मग ऍडमिशन ठरवतात. मी म्हणाले का त्याला तुझ्या पोराला तिकडे शिकवायचं काय? पण काय बदल होत चाललेत ना, समस्या आहेत ना त्या. शाळेतले सेवक ही केवढी मोठी समस्या आहे. म्हणजे ते सगळे सेवक ना रोजच सगळे डबा उघडून अंगत पंगत करत बसलेले असते. बेलची पण त्यांना काळजी नसती. तेवढी शिक्षक इतके सेन्सिटिव्ह असतात, त्यांना बरोबर कळतं 35 मिनिटं झालीत. मग त्यातला एखादा इतका सेन्सिटिव्ह असतो की तो स्वतः जाऊन बेल देतो. मग सेवकांना कळतं, अरे बेलची वेळ झाली, बेलची वेळ झाली. सेवक ही समस्या आहे ना. संबंध शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सेवकांचं प्रशिक्षण कुठंही नाहीये. तुम्हाला आम्हाला प्रशिक्षण देऊन देऊन कंटाळलेत, लोक कंटाळलेत, आपणही कंटाळलोय. पण त्यांना एकदाही प्रशिक्षण नाही. मग त्या सेवकांच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तुम्ही केला ना, तर तुम्ही पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं ना, कॉन्ट्रीब्युशन इन एज्युकेशन तुमचं होलं नाही की हा सेवक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे. बाहेरच्या आलेला माणूस आहे ना, पहिल्यांदा सेवकाला भेटतो, त्याच्यावर शाळेची योग्यता अवलंबून असते. आजचा विषय नाही, पण एक गंमत सांगतो तुम्हाला. मी दुसऱ्या शाळेच्या गमती कधी सांगत नाही. मी आपटे हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. आपटे हायस्कूलमधली सांगतो. नारायण सुर्वे आपल्यापैकी प्रत्येकाला माहित असतील, कवी नारायण सुर्वे. नारायण सुर्वेंचा वेश असायचा पांढरा खादीचा पायजामा आणि पांढरा खादीचा शर्ट. एकदा नारायण सुर्वे आमच्या शाळेत आले आपटे हायस्कूलमध्ये. आता वेशावरून काही माणूस ठरत नसतो ना. नारायण सुर्वे आत आले. त्यांना आमच्या शाळेतल्या एका XYZ शिक्षकांशी काम होतं म्हणून त्यांच्याकडे भेटायला आले. ते भेटायला आल्यानंतर त्यांनी पहिलंच त्या सेवकाला विचारलं की मला XYZ ना भेटायचंय. तर ते म्हणजे बघतो, बसा तिथं. तिथे एक फळकुटं पडलेलं होतं, बसा तिथं. ते बिचारे उभे राहिले. त्या फळकुट्याचा कशाला अपमान करायचा उगवून शांतपणे उभं राहिले. ते उभं राहिल्यानंतर ते पुन्हा म्हणले, मला XYZचं काय झालं?
हो म्हणले, मी आधी पर्यवेक्षकांना विचारलं म्हणे, आमच्या शाळेत पर्यवेक्षकांना विचारलं की रानडे सरांकडे एक गेस्ट आलेत, त्यांना भेटायला देऊ का म्हणून. पर्यवेक्षक नावाची व्यक्ती एक शाळेत फार भारी असती, ज्याच्या हातात काही नसतं पण त्याला वाटतं सगळी शाळा माझ्या हातात आहे. मी पर्यवेक्षक होतो, मी होतो, मला माहिती आहे. म्हणून ते आपले पर्यवेक्षकांकडे गेले की ते एक व्यक्ती आली, ती रानडे सरांना भेटायची. ते नारायण सुर्वेंचं बॅडलक असं की त्या पर्यवेक्षकांचं रानडे सरांचं असं. ते म्हणे, कोण आलंय कोण आलंय? ते नारायण सुर्वे, ओ या इकडे आत या. ते आत आले. त्या ज्या उठल्या जागेवरून, चला चला बाहेर, शाळेच्या वेळात कोणाला भेटायला परवानगी नाही, चला बाहेर व्हा बाहेर व्हा. त्यांनाही कळलं नाही ते नारायण सुर्वे, ते बाहेर व्हा बाहेर व्हा. शेवटी ते जाऊन कोपऱ्यात एका उभे राहिले आणि त्या सेवकाला त्यांनी पुन्हा हळूच बोलवलं. म्हणले, मला रानडे सरांना भेटता येईल ना, आज भेटायचे म्हणे. ते म्हणे, तुम्ही थांबा जरा, तास संपल्यावर मी तुम्हाला बोलवतो. तास संपला. तास संपल्यानंतर ते नारायण सुर्वे पुन्हा त्या सेवकाला म्हणले, मला रानडे सरांना भेटायचंय. त्या सेवकाने उत्तर दिलं, रानडे सर गेले वरचेवर. ते म्हणे, वरचेवर गेले? अहो वरचेवर म्हणजे 9वी 9वी बत, तिसऱ्या मजल्यावर 9वी बचा वर्ग, 9वी 9वी बत गेलेत. हा असं होय, बर बर. शेवटी नारायण सुर्वे निघाले बाहेर. तिथं काही खरं नाही म्हणले आपलं. बाहेर निघाले. हळूहळू ते बाहेर जात होते. तेवढ्यात आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आत येऊन त्यांच्या केबिनमध्ये चालले होते आणि त्यांनी डाव्या बाजूला बघितलं तर नारायणराव सुर्वे, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, महाराष्ट्रातलं एक टॉप व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला सर्वांना नाव माहीत असेल, पु ग वैद्य, भैयासाहेब वैद्य, अत्यंत ग्रेट माणूस. त्यांनी बघितलं की नारायणराव सुर्वे बाहेर चाललेत. त्यांनी एका सेवकाला पटकीन बोलवलं, ताबडतोब इकडे म्हणे, ती पांढरे कपडे घातलेला माणूस आहे ना, त्यांना माझ्या केबिनमध्ये घेऊन ये म्हणे. सेवक पळत पळत गेला. त्यांनी मागून नारायण सुर्वेंना हात लावला. नारायण सुर्वेने बघितलं की शाळेचा सेवक म्हणले की घाबरले. म्हणजे माझं काही चुकलं का बाबा, मी जातो ना आता. नाही म्हणे, तुम्हाला सरांनी बोलवलं. कोणत्या सरांनी? मी आमच्या मुख्याध्यापकांनी. नाही नाही मी जातो आता. नाही म्हणे, तुम्हाला बोलवलं त्यांनी, असं काय करता? शेवटी हळूहळू आले आत. नारायण सुर्वेंची भैयासाहेब वैद्यांची चांगली ओळख होती. नारायण सुर्वे आत आले की भैयासाहेब उभे राहिले. नमस्कार नारायणराव, नमस्कार, बसा आपण. ते बसले खाली. वैद्य सर बसायला लागले तर नारायण सुर्वे त्यांना म्हणे, भैया आता बसू नकोस म्हणले, माझं ऐक. पहिलं तुझ्या शाळेतल्या सर्व सेवकांना नीट प्रशिक्षण दे आणि मग गावभर फिर. आणि वैद्य सर सबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षणाला लेक्चरला द्यायला जायचे, मग सगळ्या गावभर फिर म्हणले. पहिलं तुझ्या शाळेतल्या सेवकांना प्रशिक्षण दे. आपल्याला तसं काही करता येईल का? सेवक ही एक समस्या आहे. संस्था चालक ही एक समस्या आहे. कितीतरी समस्या आहेत ना. आपण काही त्यांची उणीव दाखवायचे म्हणून संशोधन करत नाहीये. आपण त्यातली पॉझिटिव्हिटी काय आहे ती बघणार आहोत ना. ऍक्शन रिसर्च हा क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी आहे. की तुम्ही शाळेतल्या प्रत्येक ह्याच्यावर काम केलं, शाळेतल्या प्रत्येक समस्येवर काम केलं तर शाळेची क्वालिटी वाढणार आहे ना. उद्या एखादा शिक्षक म्हणला मला कुठलीही समस्या नाही, तर मग म्हणेल तीच समस्या आहे, त्याच्यावरच काम करा. बरं, ऍक्शन रिसर्च कृती संशोधन असं म्हणतं की ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या ठिकाणी काम करावं. मी उगाच आता असं म्हणून की मी अख्खं पुणे शहराचं शिक्षण क्षेत्र बदलतो. अरे तुझी शाळा बघ ना, आपटे हायस्कूल, गावभर कशाला काम करतो? किंवा उगाच विज्ञानाच्या शिक्षकांनी येऊन स्टाफ रूम मध्ये म्हणायचं आपल्या शाळेतल्या पोरांचं ना मराठी फार कच्चं आहे. तो म्हणला तुझं बघ ना, माझ्याकडे का लक्ष देतो? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी
ही तुम्हाला संशोधनाच्या दृष्टिकोनातून शाळेत काम करता येतंय का त्याचा विचार प्रामुख्याने मांडतीये. रिसर्च अप्रोच इन एज्युकेशन. 30 शिक्षक शाळेत असतील आणि त्यांनी शाळेतल्या 30 समस्यांवर अभ्यास केला आणि त्यातलं सोल्युशन शोधून काढलं, तर शाळेची गुणवत्ता 30 विषयांमध्ये वाढणार आहे ना. ती शाळेची क्वालिटी आहे ना. त्यातले काही अकॅडमिक असतील, काही कल्चरल असतील, काही पेरेंटल असतील, काही सोशल असतील, काही डिसिप्लिनचे असतील, काही स्वच्छतेचे असतील. ह्या सगळ्या अँगलनी शाळेचा संशोधन सोल्युशन काढलं तर तिथं क्वालिटी रिसर्च, तिथं रिसर्च आहे, तिथे ती क्वालिटीकडे जाते. बरं, संशोधनात ॲक्शन रिसर्चमध्ये कसं असतं, समजा तुम्ही हस्ताक्षरावर एखाद्या वर्गावर काम करताय, मग इनिशियल पोझिशन तुम्ही मुलांची बघणार आहात, नंतर हस्ताक्षराचा अभ्यासक्रम तयार करणार आहात की आजपर्यंत आपल्याला फक्त मराठी, हिंदी, इंग्रजीचा अभ्यासक्रम माहिती आहे. हस्ताक्षराचा अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे, लेखनाचा अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे, वाचनाचा करायला पाहिजे, फ्रॅक्शनचा करायला पाहिजे, सायन्समधल्या बेसिक कॉन्सेप्टचा अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे. केमिकल इक्वेशन्स महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोराला येत नाहीत, तर मी फक्त केमिकल इक्वेशनचा अभ्यासक्रम तयार करेल आणि मी मुलांना केमिकल इक्वेशन शिकविल. मग त्या संशोधनामध्ये कसं असतं की मी हस्ताक्षरावर प्रयत्न केला, अभ्यासक्रम 5वीच्या 7वीच्या मुलांवर काम केलं, पण मला असं दिसलं नंतर की 10% मुलांचं हस्ताक्षर सुधारलंय. म्हणून काही माझं संशोधन वाया जात नाही. मी जो हस्ताक्षराचा अभ्यासक्रम केलाय दॅट इज माय कॉन्ट्रीब्युशन इन एज्युकेशन. शिक्षणात ते माझं योगदान आहे. संशोधन या अँगलकडे नेतं आपल्याला. तुम्ही जर आकृत्यांचा अभ्यासक्रम तयार केला की मुलांच्या आकृत्या उत्तम काढायच्या आहेत, मग भूमितीत लागतील, जॉग्राफीत लागतील, सायन्समध्ये लागत आहेत, सगळीकडे आकृत्या लागतायत, पण पोरांना आकृत्या काढता येत नाहीत. हृदयाची आकृती काढायला सांगितली तर ते काढतं पण दिसती जठरासारखी. काय उपयोग आहे? मग शेवटी गव्हर्नमेंटने निर्णय केला की आता फार आकृत्या काढायला लावू नका पोरांना, आकृत्या द्या आणि त्याच्यावर प्रश्न विचारा. तुम्ही बघा आमची सायन्सची प्रश्नपत्रिका सगळी ती आता फिगर ओरिएंटेड क्वेश्चन झाले. आकृती देतात, त्याच्यावर 3 प्रश्न विचारतात. त्यांना कळलंय महाराष्ट्रातल्या पोरांची चित्रकला टिंबटिंब आहे, चित्रकला शिक्षक काही सुधारायला तयार नाहीच. मग काय पॉलिसी ह्या अँगल, शिक्षकाच्या भूमिका या आहेत. तुम्हाला प्रत्येकाला असं म्हणतात की शाळा ही प्रयोगशाळा आहे आणि शिक्षक हा संशोधक आहे. आय एम ए रिसर्चर. मी संशोधक आहे. माझी संशोधकाची भूमिका आहे. संशोधनात खूप मजा आहे. साध्या सर्वे करा कुठलाही, त्या सर्वेतनं तुम्हाला कळेल. ॲक्शन रिसर्चमध्ये सर्वे अत्यंत महत्त्वाचा असतो, पण तो विचार करूनच करावा लागतो. उगाच एखाद्या महिला शिक्षकांनी म्हणायचं की झोपडपट्टीतल्या गुंडांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामाचा विचार करणे. त्या गुंडासमोर आपण उभं राहू शकत नाही, त्याला कशाला अभ्यास करता? पॉलिसी इम्प्लिमेंट करायची असेल तर आपल्याला ह्याचा विचार करावा लागेल प्रामुख्याने की रिसर्च अप्रोच इन एज्युकेशन आणता येतोय का आपल्याला. बरं, ते आपल्या सर्वांना शक्य आहे, त्याला काही महान गायडन्स लागतो वगैरे काही नाही ना. की तुमच्या शाळेमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत त्याची यादी करा. म्हणजे मुख्याध्यापक इथं आले असेल ना, त्यांनी तर सरळ जून महिन्यात सुरू झाले जे शाळा, त्यांनी जुलै महिन्यात डिक्लेअर करावं की आपल्या शाळेत प्रत्येक शिक्षकांनी एक कृती संशोधन करायचं. वर्षाच्या शेवटी त्यातल्या 5 लोकांना बक्षिसं देऊ. कोणी देत नसेल बक्षीस तर विवेककडे या. विवेक सॉरी तुम्ही म्हणताल हे काय नवीन तुम्ही व्याख्यानाला आलायत का आमचं हे करायला आलाय. कुणी बक्षीस देतील ना. पण संबंध शाळेतले शिक्षक वर्षभर ॲक्शन रिसर्चचं काम करतायत. केवढी ती शाळा पेटून निघाल्यासारखी होईल. शाळा पेटून निघाल्यात तर बदलाची प्रक्रिया आहे ना, नाही तर बदलाच नाही तर चलत आहे.
चाललंय. आपल्याला त्या अँगलनी विचार करावा लागेल. ह्या शिक्षकांच्या भूमिकेचा विचार करत असताना, पॉलिसीचा विचार करत असताना आता पंचकोशाधारित शिक्षण आलेलं आहे. साधारणतः 7वी पर्यंत तरी पंचकोशाधारित वर अभ्यासक्रम तयार करणार आहेत आणि त्याच्यावरून तो इम्प्लिमेंट करणार आहेत. ज्ञानप्रबोधिनी निगडी आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्ञानप्रबोधिनी निगडीमध्ये वामनराव अभ्यंकर होते, त्यांना भाऊ म्हणायचे. अतिशय शिक्षणातलं जसे आमचे भैयासाहेब वैद्य तसे भाऊ वामनराव अभ्यंकर होते. त्यांनी 20 वर्षापूर्वी ज्ञानप्रबोधिनी निगडीमध्ये पंचकोशाधारित शाळा सुरू केली, ती गुरुकुल, आणि ती आत्ता पॉलिसीत आली. केवढे ग्रेट होते वामनराव म्हणजे बघा. 5 कोश आहेत. एक अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश आणि मनोमय कोश. ही 5 कोश आहेत, ती उपनिषदात सांगितलेली आहेत. आता तुम्ही जर अभ्यास करत, तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत असाल तर त्या फिनलँडचं कौतुक चाललंय. फिनलँडची एज्युकेशनल सिस्टीम, त्याचे सगळे फिनलँड जगात नंबर 1 आहे. ते पंचकोशाधारित आहे. फिनलँडच्या एज्युकेशन सिस्टीमचा बेस आहे पंचकोश, की जे उपनिषदात आपल्याकडे सांगितलेलं आहे. ही 5 कोश जर शाळेमध्ये 7वी पर्यंत विकसित झाली तर त्या मुलाची संपूर्ण डेव्हलपमेंट होती, पूर्ण वाढ त्या मुलाची, त्याला आपण ते काय व्यक्तिमत्व विकास वगैरे म्हणतो, त्या प्रक्रिया ह्या 5 ह्याच्यात आहे. मग ही नेमकी पंचकोशाधारित सिस्टीम काय आहे? मग मी एखाद्या दिवशी ज्ञानप्रबोधिनी निगडीला भेट देऊ शकतो का? तिथल्या त्या आदित्य शिंदे आत्ता ते काम पाहत आहेत की त्यांच्याशी म्हणून त्यांच्याशी चर्चा करून पंचकोशाधारित सिस्टीम समजून घेतोय का? शिक्षकाची भूमिका ही आहे की काय आहेत पंचकोश. पंचकोश, अन्नमय कोशाचा विकास करता म्हणजे तुम्ही नेमक्या कुठल्या ऍक्टिव्हिटी घेता? अन्नमय कोशाचा संदर्भ ग्रंथ कोणते कोणते आहेत? त्यातला बुद्धीशी कोणता संबंधित आहे? भावनांशी कोणता संबंधित आहे? फिजिकल तब्येतीशी कुठला, आरोग्याशी कुठला संबंधित आहे? आनंदाशी कुठला संबंध आहे? मनाचा विकासासाठी कोणत्या संबंधित आहे? त्याच्या ऍक्टिव्हिटी कुठल्या आहेत? कोणत्या वयोगटानुसार त्या ऍक्टिव्हिटी आहेत? तुम्ही जर स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क, 2 फ्रेमवर्क आहेत. एक नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, आणि दुसरं स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क, राज्य शैक्षणिक आराखडा. ही 2 आराखडे जर तुम्ही पाहिले, या 2 आराखड्यांचा जर अभ्यास केला तुम्ही, तर तुम्हाला ही सगळी पंचकोशाधारित सिस्टीम कळेल. त्याच्यामध्ये त्यांनी कुठला कोश आहे, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कुठल्या द्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये टूल्स, साधनं कुठली आहेत, आणि त्याचे लर्निंग आउटकम काय आहेत, अशी चार्टच दिलेले आहेत. ते कोश समजल्याशिवाय तुम्ही इनपुट्स देऊ शकत नाहीत ना. पॉलिसी का आणली तर पॉलिसीमध्ये भारतामध्ये इनपुट्स खूप दिली जात आहेत, पण ती इनपुट्स प्रभावी नाहीत, म्हणून आउटपुट येत नाहीये. इनपुट जर प्रभावी असतील तर आउटपुट पॉझिटिव्ह येईल, तर आउटपुट आपल्याला पाहिजे ते येईल. ते इनपुटच जात नाहीये. तुम्ही जर 10वीचा रिझल्ट बघितला तर सगळ्या शाळांचे रिझल्ट 100% आहेत आणि एकही पोरग 90%च्या खाली मार्क सांगत नाहीये. पण 30 पोरं 12वीला नीटला किंवा जेईला गेली तर 2.5% आणि 3% निकाले. इनपुट्स नीट दिले गेले नाहीत, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाही, त्यामुळे ती नीटला आणि जेईला टिकतच नाहीत. तिथं सगळे ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 50 पैकी 40 आणि 42 प्रश्न न्यूमरिकल्सवर असतात.
मॅथमॅटिक्समध्ये तर सगळे 100% न्यूमरिकल्स आहेत, पण PCला सुद्धा 48, फिजिक्सला तर 50 पैकी 48 प्रश्न गेल्या वर्षी न्यूमरिकल्सवर होते नीट JEEचे. आपली पोरं ती सोडवूच शकत नाहीत का? तर त्यांना कॉन्सेप्ट क्लिअर झालेला नसतो ना. 10वी पर्यंत कसं आहे, रोट लर्निंग आहे. रट्टा मारला की किती काही मार्क पडतायत. एखादा मुलगा 9वीला 2 विषयामध्ये लाल रेषेचा मुलगा सुद्धा 70-72% 10वीचे मार्क सांगतो. हे कुठलं गणित आहे? आणि तो पुढं टिकतच नाही. त्यामुळे इनपुट्स आहेत, पण ते इनपुट्स प्रभावी नाहीत म्हणून आउटपुट नाही आहे. पॉलिसी आउटपुटवर विचार करते की भारतामध्ये इनपुट्स प्रभावी दिले जात नाहीत, त्यामुळं लर्निंग आउटकम खराब आहेत. त्यामुळं पॉलिसी लर्निंग आउटकमवर जास्त भर देऊन त्याच्याविषयी पोरांच्या गुणवत्ता वाढता येतील का, गुणवत्ता वाढतील का त्याचा विचार करते. त्या अँगलनी आपल्याला काय करता येईल, त्या अँगलनी आपल्याला शिक्षक म्हणून काय भूमिका घेता येईल. मग मी माझ्या विषयापुरते लर्निंग आउटकम शोधून काढेल असं काही नाही की पॉलिसीनेच दिलेले लर्निंग आउटकम काढले पाहिजेत. तुमचे काही ठाम मतं असतील ना, की मला माझ्या इतिहासामध्ये मला या गोष्टी मुलांना शिकवायच्या आहेत आणि या गोष्टी मुलांना आल्या पाहिजेत, ही माझी भूमिका आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यासक्रम करा ना. पॉलिसीने स्वातंत्र्य दिलेलं आहे, ऑटोनॉमी म्हणतात ती हीच. हा विचार आपल्याला भूमिका या अँगलनी करावा लागेल. किंवा पॉलिसीमध्ये आणखीन एक इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आणला आहे. तुम्ही आता 8वी 9वी आपल्या 9वी 10वीची पुस्तकं 9वी 10वीचं दृष्टिकोन बघितला तर त्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी अप्रोच हा एक नवा विषय 100 मार्काला येतोय. काय? बहुशाखीय दृष्टिकोन, आंतरशाखीय दृष्टिकोन. आत्ता काय झालंय, खूप कंपार्टमेंट झाल्या आहेत. म्हणजे आर्ट्सवाल्याला सायन्स कळत नाही, सायन्सवाल्याला कॉमर्स कळत नाही. सायन्सचा ग्रॅज्युएट बँकेत जातो आणि त्याला बँकेची स्लिप पण भरता येत नाही. हा ग्रॅज्युएट झालेला असतो फर्स्ट क्लास. शाळेमध्ये शिक्षक असतात, शाळेमध्ये SS कोड हे आपलं महत्वाचं डॉक्युमेंट आहे. SS कोडनी सायन्स टीचर किंवा मॅथमॅटिक्स टीचरची डेफिनेशन दिली. वन हू नोज मॅथमॅटिक्स सायन्स अप टू 8th, 9th and 10th ही इज अ सायन्स टीचर, ही इज अ मॅथमॅटिक्स टीचर. ज्याला 8वी 9वी 10वी पर्यंतचं गणित आणि शास्त्र उत्तम येतंय तो विज्ञान शिक्षक, तो गणित शिक्षक. आपल्याकडे इतकी कंपार्टमेंट झालीत की PCB वेगवेगळं झालंय. हा भौतिक शास्त्राचा, तो रसायनशास्त्राचा, तो जीवशास्त्राचा. 10वीची ती प्रॅक्टिकलची परीक्षा असती. मी आमच्या शाळेतली गंमत सांगतो. त्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेला एक इंटरनल एक्झामिनर असतो शाळेतला आणि एक एक्सटर्नल एक्झामिनर बाहेरचा येतो. तसं आमच्याकडं 10वीची परीक्षा प्रॅक्टिकलची होती. साधना विद्यालयातनं एक एक्सटर्नल एक्झामिनर आले. परीक्षा सुरू झाली. सुरू झाल्यानंतर इंटरनल उगाचच एक्सटर्नल म्हणत असतो, त्या मनात नसतं पण तरी म्हणतो एक चक्कर मारायची का, राऊंड मारायचा का पोरांमध्ये. सायन्स टीचर आहे त्यांना माहीत असेल, त्यांच्या मनात नसतं त्या एक्सटर्नलने फिरावं म्हणून, पण उगा आपलं एक चक्कर मारायची का. मी तसं मी त्यांना म्हणलं एक चक्कर मारायची का आपण. अरे नको म्हणे, पोरं घाबरतील. नाही म्हणले एक मारू ना. चला म्हणे मारूया. ते आणि मी निघालो पोरांच्या मध्ये. ते थोडंसं पुढे गेले, मला काहीतरी काम आलं म्हणून त्या सेवकाने बोलवलं. मी पुन्हा माघारी आलो. ते संपूर्ण राऊंड मारून परत इकडं आले माझ्याकडं आणि मला म्हणले अलं त्या कोपऱ्यात एक पोरगा फार छान प्रॅक्टिकल करतोय. मी कुतूहलाने बघायला गेलो तर ते पोरग अख्खं बटाटा सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून बघत होतं. म्हणाल काय करतोस, म्हणलं काय करतोस. मग मी त्याला एक्झामिनरला म्हणलं अरे म्हणलं तो सगळं चुकीचं करतोय का. अरे म्हणलं बटाट्याची बारीकशी काप घेऊन तो स्लाइडवर ठेवून बघायचा असतो, तो अख्खा बटाटा ठेवून बघतोय. तर तो एक्झामिनर म्हणतोय मी फिजिक्स आहे.
मला माहित नाही, मला माहित नाही. इतकी कंपार्टमेंट झाली. आणि इकडे SS कोड म्हणतोय की त्याला 8वी 9वी 10वीचं सायन्स आणि गणित यायला पाहिजे. शिक्षकाची भूमिका इथे आहे की मी सायन्स टीचर म्हणून काम करतोय ना, तर मला कुठल्याही वर्गाचं गणित देऊ देत, कुठल्याही वर्गाचं सायन्स देऊ दे ना. इथं तर इंटरडिसिप्लिनरी म्हणलंय. मला मराठीचंही ज्ञान असलं पाहिजे, मला भूगोलाचंही ज्ञान असलं पाहिजे. मी गणित शिकवतोय ते त्यात भूगोल आणेल मी, त्यात विज्ञान आणेल मी, त्याच्यामध्ये इतिहास आणेल मी. तर तुमची अध्यापन पद्धती रंजक होणार आहे ना, तर त्या पोराला काहीतरी इंटरेस्ट निर्माण होणार आहे ना. नाहीतर त्याला काय रोजच आपल्याला बघायचंय, तोच काळा फळान तेच खडून तुम्ही, या 3 शिवाय त्याला काय दुसरं मनोरंजन काहीच नाही. तुमची रंजकता जेवढी आणता येईल, तुमची इंटरडिसिप्लिनरी अप्रोचनी तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचा संबंध त्याच्याशी कसा जोडता येईल, तोपर्यंत जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत मग ती सिस्टीम होत नाही ना. ती इम्प्लिमेंटेशन पॉलिसीचं करायचं असेल तर आपल्याला हा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. तसं काही मला विचार करता येतोय का, हा एक विचार आपल्याला या निमित्ताने करावा लागेल. किंवा त्यांनी पॉलिसीचा बेस असा म्हणलाय की मल्टी इंटेलिजन्स थिअरीवर आधारित आहे, बहुविध बुद्धिमत्ता. गार्डनर नावाचा सायकोलॉजिस्ट होता, त्यांनी ज्या 7 बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत की शिक्षणामधनं या 7 बुद्धिमत्तांचा विकास व्हावा. त्यातली भाषिक आहे, गणिती आहे, लॉजिक म्हणजे तार्किक आहे, त्यानंतर म्युझिक आहे. ज्या 7 बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत, सामाजिक आहे, भावनिक आहे. या 7 बुद्धिमत्तांचा विकास करण्यासाठी पॉलिसी आणलेली आहे. मग मी माझ्या शाळेतून या 7 बुद्धिमत्तांचा प्लॅन करतोय का? वर्षभराचं टाइम टेबल आपण जेव्हा करतो त्यावेळेला या 7 बुद्धिमत्तांच्या आधारे आमच्या शाळेचं टाइम टेबल तयार झालंय का नाही, त्याचा विचार कुणी करायचा आहे? त्याचा विचार आपण शिक्षकांनी करायचा आहे, पर्यवेक्षकांनी, मुख्याध्यापकांनी करायचा आहे. लॉजिकल थिंकिंग आमच्या शाळेमध्ये आहे का? कलेविषयीचं ज्ञान आमच्या शाळेमध्ये आहे का? इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्तेचा आम्ही काही विचार करतोय का? आपण म्हणतो IQ कॉन्स्टंट असतो, पण EQ सारखा बदलतोय ना. मग EQ सारखा बदलतोय तो वयोगटानुरूप EQ बदलतोय, मुलामुलांनुसार EQ बदलतोय, बाहेरच्या सामाजिक परिस्थितीनुसार EQ बदलतोय, घरच्या आर्थिक परिस्थितीनुसार EQ बदलतोय. मग त्याचा विचार आपण कधी करणार? आपण थोडंच असं म्हणू शकत नाही की समाजात सगळं इतकं बेकार आहे, आम्हीच का फक्त सुधारायचं? त्याचं उत्तर आहे आपणच सुधारायचं तरच सुधरेल. शिक्षणातल्या शिक्षक लोक जोपर्यंत पॉझिटिव्ह राहत नाही तोपर्यंत समाज बदलणार नाहीये. बाहेर कितीही दरोडेखोरी, मारामाऱ्या, खून, अनैतिकता असेल तरी भारत चाललेला आहे ना. अमेरिकेत जाऊन एक माणसं म्हणला की भारतात फार बेकारी रे, इतक्या मारामाऱ्या आहेत, इतके खून आहेत, इतकी दरोडेखोरी आहे, इतका भ्रष्टाचार आहे, हे ते. मग तिसरा म्हणलं मग चालला कसा भारत? त्यामुळे भारतात शिक्षण उत्तम आहे, शिक्षक उत्तम आहेत, म्हणून भारत चालला आहे. आपल्यावर ती जबाबदारी आहे की आपलं शिक्षण उत्तम आहे, आपण उत्तम आहोत. पॉलिसी त्याच्यासाठी आलेली आहे. तुम्हाला आणि मला हा विचार करावा लागेल, या भूमिकेतनं राहावं लागेल, तर पोरांचा भविष्यकाळ उत्तम आहे, तर भारताचं स्वप्न उत्तम आहे, तर जागतिक पातळीवर आपण कुठेतरी मोठं होऊ. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. तुम्हाला काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. माझी बडबड संपलेली आहे.